महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। दीनदुबळ्यांची माऊली सौ माधवीताई नरेश जोशी आयोजित हळदी कुंकू समारंभ उत्साहात साजरा। मावळ लोकसभा निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली सौ माधवीताई नरेश जोशी एक उत्कृष्ट समाजसेविका आणि जनहितदक्ष कार्यक्षम नेतृत्व। ताई नेहमीच आपल्या प्रयत्नांतून जनतेसाठी विविध उपक्रम राबवत असतात। आज शनिवार दिनांक 30 डिसेंबर रोजी गणेश मंगल कार्यालय बाजारपेठ कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे येथे माधवीताई जोशी युवा प्रतिष्ठानतर्फे महिलांसाठी त्यांच्या सौभाग्याचे लेणे हळदी कुंकवाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता। या समारंभास जवळजवळ 1500 महिला उपस्थित होत्या। प्रत्येक महिलेला साडीचे वाटप करण्यात आले। या समारंभात माधवीताईंनी आपल्या मार्गदर्शनाने सर्व महिलांच्या मनात एक नवप्रेरणा निर्माण केली। आजच्या युगात स्त्री ही फक्त चूल आणि मूल यापुरतीच मर्यादित न राहता संसार प्रपंचाच्या या गाड्यात स्वतःच्या अस्तित्वाची ओळख न विसरता तिने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असा कानमंत्र प्रत्येक महिलेच्या कानापर्यंत पोहोचवला। माधवीताई मार्गदर्शन करताना अचानक भावुक झाल्या। त्यांच्या डोळ्यांतून भावनेचे अश्रू ओघळले। त्या देखील एका गरीब कुटुंबातूनच पुढे आलेली सर्वसामान्य स्त्री आहेत आणि त्यांना गरिबीची जाणीव आहे हे स्पष्टपणे सर्व जनता पाहत आहे। ताईंसोबत हितगुज साधत असताना संपूर्ण महिला वर्ग देखील भारावून गेला। तसेच यापुढे प्रत्येक वेळी कोणतीही अडचण आली तर त्वरित माझ्याशी संपर्क साधा, मी नेहमीच तुमच्या सोबत असेल असा पक्का विश्वास देखील माधवीताईंनी सर्व महिलांना दिला। महाराष्ट्र माझा 24 तास घडामोडी मावळ।
संधी आहे आणि तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि ज्या मुली आहेत त्यांनी शिक्षण घ्यावं एवढी एक अपेक्षा आहे. आता आपल्या समाजामध्ये भरपूर प्रश्न आहेत, महिलांचे असतील किंवा शेतकऱ्यांचे असतील. आपण एक बघूयात, आपल्या मावळमध्ये धरण किती आहे, बरोबर ना? पण त्या धरणात आपल्याला उपयोग आहे. तसं आपण बोलतो की धरण आपल्या उपाशी आणि आपण मात्र उपाशी. आपली परिस्थिती तीच आहे ना आता. एवढी धरण असून आपल्याला पाणी नाहीये, बरोबर ना? पाण्यासाठी आपण कुठे कुठे जातो. हीच परिस्थिती मला बदलायची आहे आणि जो आपला महिला वर्ग आहे किंवा आपल्या विद्यार्थिनी आहे त्यांच्यासाठी एक सांगेन की गरिबीवरती मात करून आपण पुढे कसं जायचं हे फक्त एक शिक्षण ध्येय असतं, जे आपण सामान्य ज्ञान जे बोलतो त्याच्यातून आपल्याला मिळत असतं. आणि हे सामान्य ज्ञान पुस्तकातून न मिळता समाजाकडून मिळत असतं. जेव्हा आपण समाजामध्ये जातो, कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं हे जे शिकवतो तो समाज असतो. समाज हा नावं ठेवायला सुद्धा असतो आणि तोच समाज आपल्याला उभं करायला सुद्धा असतो. हे फक्त एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. बाकी फक्त एकच सांगेल की ज्या आपल्या महिला आहेत, कर्तृत्ववान आहेत, पण त्या कधी समाजासमोर येत नाही. मला एक सांगा की आपल्या आता बचत गट किती आहेत आपल्या महिलांमध्ये आता? बचत गटात असते, बरोबर ना? भूक लागली आहे की आळस आलाय? नक्की काय आहे ते क्लिअर करूयात आपण. बरोबर CRPK बघा, माझ्या ऍक्टिव्ह महिला बघा की त्या हातवरती करून दाखवतात की आम्ही बचत गटात आहोत. बचत गटात आहात तुम्ही, उद्योग किती करता ते सांगा आता. फक्त बचत गट हा आपण ओपन केलाय, त्याच्या व्यतिरिक्त आपण काही केलं नाही, बरोबर ना? त्याच्यातून आपली बचत किती होते का? नाही. तेच जर आपण एखादं शिलाई असेल, आपण जर बघतोय आता शिलाईचे रेट काय आहेत, हो ना? तर ते जर आपण
आता टीव्हीचा माझा संबंध खूप दूर झालेला आहे. तर मी सुद्धा असंच होते की मी सुद्धा खूप सिरियल बघितलेले आहे. मजेचा भाग आहे तो. फक्त एकच सांगते की आपल्याला आपला जो मावळ आहे तो पुढे घेऊन जायचा आहे. आणि जो अत्याचार आपल्यावरती होत राहतो, की एक महिला आहे आणि एका पुरुषाने आवाज टाकला की आपण बाजूला येतो, तर ते आपल्याला फक्त मिटवायचं आहे. आणि एक खरंच मला एक अभिमान वाटतो की आपले जे शरद पवार साहेब आहेत त्यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकलाय आणि मला मावळची निरीक्षक म्हणून जे पद दिलेलं आहे त्याच्यासाठी त्यांचं मी खरंच मनापासून अभिनंदन करते, आभार मानते. त्यांनी जो विश्वास दिलाय तोच विश्वास तुम्ही माझ्यावरती ठेवावा एवढंच वाटतं. बाकी जास्त बोलत नाहीये. काय बोलतात ना, जे बोलतात ते करून दाखवत नाही, हो ना. जे बोलत नाही ते करून दाखवतात. आपल्याला कशात मोडायचंय? मला वाटते 2च ऍक्टिव्ह मेंबर इथे बसलेले आहेत. बाकी सगळ्यांना भूक लागली किंवा घरी जायचंय, हो ना. हा एक जो हळदीकुंकवाचा कार्यक्रम ठेवला त्याच्यासाठी मी खरंच साठेताईंचं खरंच मनापासून आभार मानते की त्यांनी मला तुमच्यामध्ये येण्याची संधी दिली. आणि थोड्या वेळाने आपण तर गप्पा मारणारच आहोत. फक्त मी आज तुम्हाला माझी ओळख करून दिली की जेणेकरून तुम्हाला आता जाता येता तुम्हाला कॅमेरा दिसतच असेल तर तेव्हा फक्त तुमच्यासमोर एक चित्र दिसावं की माधुरी जोशी ह्या अशा आहेत. नाही की त्या बाकी मॉडेल सारख्या किंवा अशा काही नाहीये. तर मी खरंच एक सामान्य स्त्री आहे आणि आपल्या ज्या महिला आहेत, मुली आहेत, यांच्यासाठी मला खरंच खूप इच्छा आहे काही ना काही करून द्यायची. माझं एक स्वतःचं युवा प्रतिष्ठान आहे सौ माधवी नरेश जोशी. त्याच्यामध्ये माझ्याकडून विविध कार्यक्रम आतापर्यंत झालेले आहेत. तुम्ही जर कधी साठेताईंना विचारलं तर त्या खरंच सांगतील तुम्हाला. मी जर आता सांगायला लागली ना तर अजून त्यातच तुम्हाला इज्जत करावं लागेल. त्याच्यामुळे मी या बाकी काही सांगत नाही. फक्त एकच सांगेन, ज्या महिला, ज्या मुली ज्या शिक्षणासाठी आतुरलेल्या आहेत, त्यांना शिकायची इच्छा आहे, त्याच्यासाठी माझं युवा प्रतिष्ठान जे आहे सौ माधवी नरेश जोशी युवा प्रतिष्ठान आणि हे रजिस्टर आहे माझं युवा प्रतिष्ठान. त्याच्यासाठी शिक्षण, क्रीडा, सामाजिक, आरोग्य ह्याच्यासाठी मदत करत असतं. आणि शिक्षणासाठी जी काही गरज लागणार आहे जी ही मदत लागणार आहे ती करणार आहे. फक्त जी मदत करणार ती त्याचा शिक्षणासाठीच उपयोग व्हावा एवढीच एक अपेक्षा आहे. बाकी आपल्याकडे तर प्रश्न खूप आहेत. रस्ता असेल, आरोग्य असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी, बरोबर ना. मला वाटते आपण खूप छोट्या छोट्या खेडेगावातून आलेलो आहोत. माझं सासर सुद्धा एक खेडेगावच आहे. त्याच्यामुळे तिथले जे काही प्रश्न आहेत हे मला खरंच माहीत आहे की खेडेगावांमध्ये काय प्रश्न असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या अंगणवाड्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळा, बरोबर ना. हे आता मला वाटते थोड्याशा लांब होत झालेले आहेत. ज्या आता इंग्लिश मिडियम किंवा ज्या मोठमोठ्या ट्रस्टच्या शाळा आलेल्या आहेत. त्याच्यामुळे तर ह्याचं जे संरक्षण आहे ते आपल्याला करायचं आहे. आणि मला वाटतं सगळे कंटाळलेले आहेत त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. फक्त जाता एकच सांगेन, सरळ हाताने जेवढी मला मदत करता येईल तेवढी महिलांसाठी आणि जे मुलं शिकतायत त्यांच्यासाठी अवश्य करणार आहे. आणि थोडीशी माफी मागेन आज जर माझ्याकडून किंवा माझ्या आयोजकांकडून जर काही छोटी मोठी चूक झाली असेल किंवा तुमच्या सेवेमध्ये जर कमी पडली असेल तर त्याच्यासाठी थोडंसं क्षमा मागते आणि 2 शब्द संपवते. धन्यवाद. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.